तुम किल्ला फतेह कर सकते हो? खानाने प्रश्न केला. जी हुजूर, पर मांत्रिकाच्या चेहऱ्यावर धन कमवण्याची हाव खानाला स्पष्ट दिसली. त्याचे माथे ठणकले. पण त्याच्यावर काही धन खर्च करून फौजेचे मनोबल वाढणार होते. तो सौदा देखील खानासाठी फायद्याचा ठरणार होता, म्हणून तो गप्प राहिला. पर आगे बोलो, काहीशा चढ्या आवाजात खानाने फरमावले. हुजूर, वहाँ एक नहीं बहुत सारे भूत है, उन सबको वश में करना पड़ेगा, उसका खर्च थोड़ा ज़्यादा होगा, मांत्रिकाने सांगितले. त्याच्या चेहऱ्यावरील कुटील भाव स्पष्ट जाणवत होते. आगे बोलो, हुजूर, इसके लिए मुझे एक सोने का नाग बनवाना पड़ेगा, फिर उसकी पूजा होगी तो वो सिद्ध हो जाएगा, उसके बाद वो अपनी हर इच्छा पूरी करेगा. ठीक है, इसके लिए कितना खर्च होगा? खानाने विचारले. इसके लिए 100 तोला सोना चाहिए, काहीसे अडखळत मांत्रिकाने सांगितले. ठीक है हुजूर, 2 दिन बाद पुनव है, उसी दिन हम उस नाग की मदद से किला जीत लेंगे. खानाला खुश करण्यासाठी मांत्रिक म्हणाला आणि त्यांची भेट संपली. 2 दिवसांनी 100 तोळे सोन्याचा नाग हातात घेऊन मांत्रिक खानापुढे हजर झाला. खानाच्या शामियानाच्या बाहेर त्याने पूजा मांडली. जवळपास सर्व सैन्य अधिकारी त्याची पूजा पाहण्यास हजर झाले होते. स्वतः खान देखील मांत्रिकाचा खेळ पाहत होता. जवळपास घटकाभर त्याचा हा खेळ चालला. नंतर त्याने तो नाग स्वतःच्या हातात घेतला आणि गडावर आक्रमण करण्यासाठी खानाची परवानगी मागितली. काही वेळातच खानाचे सैन्य पुन्हा तयार झाले. यावेळेस सैन्याच्या सगळ्यात पुढे डोक्यावर नाग घेऊन मांत्रिक चालत होता. त्याच्या मागोमाग काही अधिकारी आणि त्याच्या मागे जवळपास 3 ते 4 हजार पायदळ. सर्वांनी गड चढायला सुरुवात केली. हे सगळेच किल्लेदार त्याच्या साथीदारांसह तटबंदीवरून पाहत होता. आज कुणीतरी काळे कपडे घातलेला माणूस त्या सगळ्या सैन्याचे नेतृत्व करत होता. त्याच्या डोक्यावर काहीतरी चमकत होते, पण ते नक्की काय आहे हे मात्र त्याला नीटसे समजले नाही. ते जसे अर्धा डोंगर चढून वर आले तेव्हा किल्लेदाराच्या लक्षात सगळा प्रकार आला. त्याला खानाच्या या कृत्याचे हसू आले. काहून हसून राहिले किल्लेदार? तात्याने विचारले. ह्यो कान तर लईच हेडा आहे तात्या. किल्लेदार हसून म्हणाला. येडा? अन तो कसा? तात्या गोंधळला. तात्या, आपण ऐकत नाही म्हणून त्यानं मांत्रिकाला बोलायला. आता तो मांत्रिक काय करणार आहे? पण किल्लेदार, त्याच्या मागं फौज बी आहे की. असू दे ना, आपल्याकडं दगडधोंडे काय कमी आहेत का? किल्लेदार हसला आणि तात्याला हसू आले. तात्या, आपल्या समद्या पोरासनी बोलव आणि त्यांना सांग बरोबर तुमची गलोरी बी घेऊन या. जी किल्लेदार. खरे तर किल्लेदार पोरांना का बोलवतो आहे हेच मुळी तात्याच्या ध्यानात आले नाही. पण किल्लेदाराने बोलवले म्हटल्यावर नाहीतरी कसे म्हणणार? काही वेळात पोरं गलोरी घेऊन किल्लेदारासमोर हजर झाले. कार पोरांनो, आज युद्ध करणार ना? त्याने विचारले आणि पोरांना आनंद झाला. व्हय किल्लेदार. सगळ्यांनी एक सुरात उत्तर दिले. आज म्या तुमची नेमबाजी पाहणार आहे, तुम्ही धावणार ना? व्हय. मग आता गडाच्या खाली बघा, तो काळा डगला घातलेला माणूस आहे ना व, त्याच्यावर समद्यांनी गलोरी ताणायची. गड चढत असलेल्या मांत्रिकाकडे बोट दाखवत किल्लेदाराने सांगितले. मांत्रिकाकडे पाहिल्यावर पोरे थोडीशी गडबडली. त्याच्यावर त्यांच्या स्वरात गोंधळ उडालेला पूर्ण दिसून येत होता. होय, पण किल्लेदार, काय झालं? किल्लेदाराने विचारले. माझी आय म्हणते साधूच्या आणि मांत्रिकाच्या नांदी लागायचं नाही. त्याच्यातील एक जण उत्तरला. काऊन? अव, ते लोक आपल्यावर खाक फुकून पाखरू बनवितात, उंदीर बनवितात, कधी कधी तर दगड बी बनवतो माणसाचा. त्याने सांगितले आणि किल्लेदाराला हसू आले. अरे, असं काय बी नसतं. आणि त्यानं अशी खाक फुकली तर आपला देव आहे ना, ह्यो रामाचा गड आहे. रामाचं नाव घेतलं की भूत बी पडतात. ह्यो तर माणूस आहे.
किल्लेदाराने सांगितले आणि पोरं विचारात पडली. काय बरोबर ना? जी किल्लेदार. पोरांनी एक सुरात उत्तर दिले. मग घ्या रामाचं नाव आणि ताना गलोरी त्या बाबावर. किल्लेदाराने सांगितले आणि मुलांच्या गलोरी ताणल्या गेल्या. मधूनच वर पाहत अगदी सावधपणे डोक्यावर नाक घेऊन मांत्रिक गड चढत होता. त्यालाही तटावर माणसे दिसत होती. मनातून तो पूर्णतः घाबरला होता. कुठून आपण सोन्याच्या मोहाला बळी पडलो आणि या ठिकाणी आलो असेच त्याचे मन त्याला सांगत होते. पण आता वेळ निघून गेली होती. मागे मुघल सैन्य असल्यामुळे परत फिरणे त्याला शक्यच नव्हते. त्याचा हाच विचार चालू होता आणि एक छोटासा दगड त्याच्या कपाळावर लागला. त्याच्या तोंडून आवाज निघतो ना निघतो तोच एका पाठोपाठ एक दगड त्याच्या अंगावर आपटू लागले. त्याच्या हातून सोन्याचा नाग केव्हाच दूर जाऊन पडला. तो खाली कोसळला तरीही दगडांचा मारा संपला नव्हता. त्या छोट्या दगडांनी त्याला कित्येक जखमा केल्या होत्या. त्याच्या आरोळ्यांनी आसमंत दणाणून गेले. आजपर्यंत त्याने सांगितले म्हणून कित्येकांना दगडाने ठेचून मारले गेले होते. त्या सगळ्याचे फळ त्याला या रूपात मिळत होते. काही वेळातच त्याचा आवाज बंद झाला आणि गडावरून परत एकदा मोठे दगड गडगडत येण्यास सुरुवात झाली. खानाच्या सैन्यात हाहाकार माजला. यावेळेस जो मोठे दगड वाचवत होता त्याला गलोरीचा प्रसाद मिळत होता. 2 ते 3 घटकातच जवळपास 1001 लोक कामास आले आणि मागे असलेले सैनिक पुढच्या तुकडीची ही गत पाहून मागच्या मागे पळून गेले. खानाचा हा डाव देखील नेहमीप्रमाणे त्याच्यावरच उलटला.